नमस्कार मित्रांनो, आकाश रिअल वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या मनामध्ये अनेक भावना येत असतात, मनाच्या भावना। तर मित्रांनो, आज आपण शिकूया की मनाच्या भावनांना तेलुगूमध्ये काय म्हणतात। मनाच्या भावना त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मनोभावमुలు किंवा మనస్సు భావాలు। మిత్రులారా, ఈరోజు మన మనస్సులోని భావాలను తెలుగులో ఏమంటారో తెలుసుకుందాం। जसं उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो, आशा याला तेलुगूमध्ये सुद्धा आशाच म्हणतात। आशा तेलुगूमध्ये सुद्धा आशा असे म्हणतात। दुसरा आहे निराशा, याला सुद्धा तेलुगूमध्ये निराशा असे म्हणतात। निराशा या शब्दाला तेलुगूमध्ये निराशा असे म्हणतात। तिसरा आहे मित्रांनो हिम्मत, धाडस किंवा साहस। हिम्मत, धाडस किंवा साहस याला तेलुगूमध्ये म्हणतात धैर्यमु किंवा धैर्यम। धैर्यमु किंवा धैर्यम म्हणजे हिम्मत, धाडस किंवा साहस। तर चौथं उदाहरण आहे मित्रांनो दुःख, याला तेलुगूमध्ये म्हणतात दुःखमु। दुःख याला तेलुगूमध्ये म्हणतात दुःखमु। पाचवा आहे रडणे। रडणे याला तेलुगूमध्ये म्हणतात एडुपु किंवा एडुस्तारू। एडुपु, एडुस्तारू रडणे। सहावा आहे भीती, भयमु। भीती याला तेलुगूमध्ये म्हणतात भयमु म्हणजेच भीती, भयमु। तर सातवं उदाहरण आहे मित्रांनो हसणं। हसणं किंवा हसणे याला तेलुगूमध्ये म्हणतात नव्वू। हसणं, हसणे याला तेलुगूमध्ये म्हणतात नव्वू। राग, रागाला कोपम किंवा कोपमू असे म्हणतात। राग त्याला तेलुगूमध्ये म्हणतात कोपमू किंवा कोपम। थकवा त्याला तेलुगूमध्ये म्हणतात अलसट। थकवा त्याला तेलुगूमध्ये म्हणतात अलसट म्हणजे थकवा। शांतता, शांतता त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मौनमु। शांतता त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मौनमु म्हणजे शांतता। तर मित्रांनो 11वं उदाहरण आहे मऊ म्हणजे कोमलता। मऊ किंवा कोमलता त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मेत्तदनमु। मऊ किंवा कोमलता, मेत्तदनमु। दया, करुणा याला सुद्धा तेलुगूमध्ये दया, करुणा असेच म्हणतात। दया, करुणा तेलुगूमध्ये सुद्धा दया, करुणा असेच म्हणतात। मैत्री याला तेलुगूमध्ये म्हणतात स्नेहमु। मैत्री, स्नेहमु, मैत्री, स्नेहमु। शंका त्याला तेलुगूमध्ये म्हणतात संदेहमु। शंका, संदेहमु म्हणजे शंका। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढं। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर मित्रांनो, आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करा आणि तुम्हाला काय शिकायचं आहे तेलुगूमध्ये हे मला कमेंट करून नक्की सांगा।